नमस्कार. आज दिनांक 6 मार्च 2016 आपण PYC हिंदू जिमखानातर्फे PYCच्या मेंबर्सनी PYCच्या मेंबर्ससाठी सादर केलेल्या MH12 2016 या एकांकिका महोत्सवाचा आज प्रारंभ करणार आहोत. मी मुद्दामून 5 मिनिटं अलीकडे आलोय. याचं कारण आपण सर्वजण वेळ सांभाळून इथे आलेले आहात, त्यामुळे आपण वेळेवरती हे सुरू करणं याची गरज आम्हाला वाटली आणि म्हणून आज हा कार्यक्रम बरोबर 6:30 वाजता सुरू होईल. आम्ही प्रथम प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित प्रेमा तुझा रंग कसा, त्याच्यानंतर संहिता सहस्रबुद्धे यांनी लिहिलेलं आमची कुठेही शाखा नाही आणि कैलासवासी पु ल देशपांडे लिखित वटवट. याच्यामध्ये आता असं आहे की आपल्याला असं वाटेल की प्रेमा तुझा आम्ही अख्खं करणार आहोत, कारण आम्ही पहिला अंक आज करणार आहोत आणि हा आपल्या पसंतीला उतरल्यानंतर उरलेले 2 अंक आपल्याला लवकरच आम्ही सादर करू. दुसरं असं आहे की आपण असं गृहीत धरू नका की आम्ही सगळे अगदी कसलेले आणि फार प्रचंड अभिनेते वगैरे किंवा अभिनेत्र्यांना सगळ्यांना आणलेले. आम्ही आपल्यातनंच तयार झालेलो आहोत. आम्ही कोणी प्रॅक्टिस सांभाळून, कोणी स्वतःच्या नोकऱ्या सांभाळून, काही जण आमचे इंजिनियर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही वकील आहेत आणि ते सगळे आम्ही आपल्यासाठी काम करतो. याचं कारण असं की आम्हाला एक दिवशी असं वाटलं की आपण नुसतेच नटसम्राट अमुक तमुक हे सिनेमे बघतोय, नाटकं बघतोय, पण आपल्याकडे रसिक जसे आहेत तसं काम करणारी माणसं पण भरपूर आहेत असं आमच्या लक्षात आलं आणि म्हणून हा एक छोटासा प्रयोग आम्ही करतोय आणि या प्रयोगाला आपली दादही अपेक्षित आहे. या सगळ्याच्या बरोबरीने मी आपल्या क्लबचे सर्व पदाधिकारी आणि मॅनेजिंग कमिटी, कल्चरल कमिटी हे सगळ्या लोकांचे मी आभार मानतो की त्यांनी या माझ्या छोट्याशा सूचनेचा एवढा मोठा आविष्कार आज आपल्यासमोर सादर करायचे ठरवलं. त्याच्याविषयी मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. सगळ्या कलाकारांच्या तर्फे मी आपले आभार मानतो आणि आम्ही बरोबर 2 मिनिटांनंतर पडदा बाजूला होईल आणि आम्ही आपल्या समोर आमची कला सादर करू. धन्यवाद. श्री रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून, श्री नटराजाला साष्टांग नमन करून PYC हिंदू जिमखाना कल्चरल कमिटी सादर करीत आहोत 3 अंकी एव्हरग्रीन चिरतरुण नाटक प्रेमा तुझा रंग कसा. अर्थात यातील पहिला अंकच आम्ही आज आपल्यापुढे सादर करणार आहोत. लेखक प्राध्यापक कैलासवासी वसंत कानेटकर, दिग्दर्शिका प्राध्यापिका सौ निलिमा पाठक डाके. पात्र परिचय बच्चू डॉक्टर श्रीराम आठवले. बब्बड सौभाग्यवती आरती देशपांडे भाटे. बाजीराव श्रीयुत अभिजित भाटे. सुशील सौभाग्यवती वैशाली सोमनी. निळूभाऊ श्रीयुत उदयन होडारकर आणि प्रियमदा प्राध्यापिका सौ निलिमा पाठक डाके. आणि बल्लाळच्या भूमिकेत डॉक्टर विश्वास डाके. PYC हिंदू जिमखाना सादर करीत आहे प्रेमा तुझा रंग कसा, अंक पहिला. अभ्यास चाललाय इथे माझा. बाई 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 बाई, अभ्यास चाललाय? शर्थ झाली हा तुमच्या पुढे. अहो, इथला पुस्तकांचा पसारा आवरून मी गेले, त्याला अर्धा तास सुद्धा झाला नाही आणि ही एवढी पुन्हा पसारा. ही एवढीच तर आहे. ही अवघी एवढीच का? मग आता कोपऱ्यातलं ते शेल्फ आणून नव्हतो का या ठिकाणी? म्हणजे चांगली शोभा येईल या दिवाणखान्याला. अहो एम ए चे विद्यार्थी येणार आहेत आता माझे. कळलं.
अहो त्यांचा पहिला तास घेणार आहे मी आता. समजलं. हा? सकाळपासून 10 वेळेला ऐकलं. अहो पण मी म्हणते MA च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे पुस्तकांचा हा असा पसारा का मांडून बसावं लागतं? हो ते MA झाल्याशिवाय कसं कळणार? नकोच आहे कळायला. रोज रोज उठून बेला तोच वाद. अहो मिटेला वाद. एकदा मी पेन्शन घेतली की समाचरण तुझे दरिते. काय हो कुठे बाहेर जाण्याची तयारी चालली वाटत? हो मी की नाही जरा कोपऱ्यावरती जाऊन येते. थोडस शॉपिंग करायचं राहिलंय. अरे वा. आज की नाही तुम्हाला सरप्राईज करणारे मी बल्लाळ. एक गंमत आणणार आहे तुमच्यासाठी. काय म्हणून नाही विचारलं? गंमत? गंमत गंमत. मॅकडुगल. काय म्हणताय ते राजश्री मॅकडुगल? बच्चू येईल इतक्यात ऑफिस मधून. त्याला म्हणावं चहा करून दे. आणि पब्लिक कॉलेज मधून आली की अहो प्रोफेसर साहेब काय सांगते मी. मॅकडुगल आला की चहा करून घ्यायला सांगतो त्याला. चढला तुमचा मॅकडुगल तो. अगं नाही ग तो आपला तो हा आला की त्याला सांगतो कोण तो. बच्चूला म्हणावं चहा करून घे. आणि मला उशीर झाला तर बबलीला म्हणावं तेवढा कुकर लावून घे. आंबा बच्चूला चहा आणि बबडीला कुकर. बाई 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 शर्थ झाली हा तुमच्या पुढे. याच्या सुद्धा नोट्स काढा आणि फाईल घाला एखादी. अगं म्हणजे विसरायला नको. आता कसं पक्क झालं बघ. विसरलेच की मी. बल्लाळ ऐकलत का गडे? गडे? प्रियम मध्ये तू गडे म्हणाली? असं काय ते? नाही अगं पण तुझ्या त्या गडेने काय झटका बसला मला. अगं खाडकन तरुण झाल्यासारखं वाटायला लागलं की नाही. मला सुद्धा कालपासून असंच वाटायला लागलंय. तुला सुद्धा वाटायला लागलंय? काय काय वाटायला लागलंय? उद्याच्या दिवसाचा कार्यक्रम ठरवायला मी बसले आणि त्या वेळेच्या सगळ्या गोड गोड आठवणी दाटून आल्या माझ्या अंतःकरणात. दिवसभर कशी हुरहुर लागून राहिली होती अंतःकरणाला. मग आता कसं आहे? काय ते तुझं अंतःकरण असं हो काय करता? तुम्हाला काही कौतुकानं सांगायला गेले ना की असंच करता. बर अगदी आता सांग. अगदी कौतुकाने ऐकून घे. मला नका विचारू. अगं चुकलो म्हटलो ना का तुझ्या समोर आता नाकच घासायला पाहिजे. अगं तेही गेलं 25 वर्ष घासून घासून शिजलंय. हवं तर तूच आटकून बघ पाहिजे. पुढे झाला पानसटपणा. बर सांग अगदी कौतुकाने ऐकून घे. काय सांगतात? उद्याच्या दिवसाचा कार्यक्रम ठरवायला मी बसले आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण दोघांनीच कुठेतरी दूर दूर जाऊन अगदी वेगळ्या रीतीने उड्या घालवायचं. माझ्या मनात आहे बल्लाळ आपण खंडाळ्याला जायचं. काय बोलतेस? अगं दूर दूर खंडाळ्याला आणि ते या पावसाच्या दिवसात? हो. कशी काय वाटते तुम्हाला माझी आयडिया बल्लाळ? तुझी आयडिया छान आहे पण मी काय म्हणतो दूर दूर पावसाच्या दिवसात आणि त्या खंडाळ्याला जायला पाहिजे का आपण दोघांनी? असं काय ते? अहो उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? आपल्या लग्नाचा वाढदिवस? आपल्या नाही तो काय लोकांच्या? नाही अगं मग परवा सिंहगडावर जाऊन साजरं केलं ते काय होतं? असं काय ते? अहो तो काही आपल्या लग्नाचा वाढदिवस नव्हता. आपल्या लग्नाचा वाढदिवस नव्हता? मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून 26 वर्षापूर्वी आपण सिंहगडावर प्रीतीच्या आणाभाका घेतल्या होत्या नाही का बल्लाळ? त्याचा वाढदिवस होता. तो दिवस तुम्ही
विसरलात बल्लाळ. अक्षय काय पिसाद आहे तो दिवस विसरण्याची. अहो गडावरून खाली उतरताना काय माझा पाय मुरगाळला होता. आणि मी नव्हते वाटतं पडले. पुढचे 15 दिवस तर मला चालता सुद्धा येत नव्हतं. अहो त्याच्यामुळे जर आपल्या प्रेम प्रकरणाचा तुमच्या घरी स्फोट झाला. राम 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 राम. अहो काय त्या मारामाऱ्या, काय ते वादविवाद, काय ती भांडणं. हा अगं तुझा बाप मला पोलिसात द्यायला निघाला होता. जेलमध्ये पाठवीन, काळ्या पाण्यावर पाठवीन, तुझ्या हातात बेडा ठोकीन. काय काय म्हणत होता आठवा एकदा. काहीतरीच. पहिल्या दिवाळ सणाला पप्पांनीच तुम्हाला हिऱ्यांची अंगठी दिली होती. ते तरीच बरं थोडस. हो पण बाबाजीनी आपला शब्द मात्र खरा केला बर का. अहो तशा नाही पण अशा वेळा ठोकल्या मात्र. तर आता बोलाल तर काय झालं. त्यावेळची पत्र आठवाय की काय म्हणे, पंख लावून उडत उडत. अहो जाऊ द्या जाऊ द्या. अहो 25 वर्ष झाली त्या गाढवपणाला. खरंच मी इतका छान कार्यक्रम ठरवलाय उद्या. अच्छा कसला कसला कार्यक्रम ठरवलाय. लग्नानंतर हनीमून साठी आपण खंडाळ्याला गेलो. हो. आठवतात तुम्हाला ते दिवस बल्लाळ. आठवतात म्हणजे अहो चक्क डोळ्यासमोर दिसतायत. काय सुंदर दिसत होतीस तू त्यावेळी. होतीस नाही नाही म्हणजे अजूनही दिसतेस पण आता पुरे खरंच खंडाळ्याला गेलं की माणसाला आपलं वय सुद्धा विसरायला होतं नाही का. आठवतं तुम्हाला बल्लाळ. दिवसचे दिवस हातात हात घालून स्वच्छंदानं आपण दऱ्याखोऱ्यातून भटकत होतो नाही का. कसली बंधनं नाही, कसली काळजी नाही. खूप खूप हसावं, कोवड्या उन्हात बागडावं, चांदण्यात डुंबावं, अवखळ झऱ्यात डुंबावं, धुक्यातून धावावं, पावसात भिजावं. खरंच गडे बल्लाळ. जाऊया ना पुन्हा एकदा आपण खंडाळ्याला. तेथील वनश्री अजून खुणा करते असं वाटतं मला. तिथल्या वनश्रीला खुणा करायला जात आहे काय तुला. अगं पण तुला अटॅक आला तर तिथली वनश्री येणार नाही तुझ्या कामाला. असू दे जा. तुम्हाला ना कशाची म्हणून हौसच नाहीये बल्लाळ. अगं 25 वर्षापूर्वी हे सगळं ठीक होतं. 50 मध्ये त्याची गंमत कशी येणार. त्यावेळी आपण यौवनाचे सगळे राग रंग मनमुराद लुटले, अखंड फुगले, तृप्त होता. आणि आता पुन्हा एकदा जेवल्यानंतर परत एकदा यायचे तुमचे MA चे विद्यार्थी. तेव्हा त्यांच्या पुढे द्या हे व्याख्यान. माझ्या उद्याच्या बेतामध्ये मी तुम्हाला अजिबात बदल करून देणार नाहीये, आधीच सांगून ठेवते. अगो बाई, बोबडे, अगो तू का उभी होतीस बाहेर. आई तू अजून घरीच. काय ग तुझं हे येणं बाबडे. केव्हाची वाट बघते मी. अगं कॉलेजमधले लेक्चर्सच संपेनात लवकर. मग मी तरी काय करू. कोण आलंय. ही तुमची लाडकी लेक. म्हणजे बब्बडराव. असं काय करता बाबा. ए आई पण तू अजून घरी कशी. घरी कशी म्हणजे. अगं म्हणजे रोज घरी नसतेस ना तू यावेळी, म्हणून विचारलं. बघा बाई, रोज यावेळेला मी घरी नसते. काय हो. नाही नाही म्हणजे शरीरानं तुझा संचार कुठेही असला तरी मनानं तू घरीच असतेस. अगं तसं नाही, म्हणजे कुठेतरी क्लबात नाही तर मंडळात नाही तर. ऐका म्हणे कुठे क्लबात नाही तर मंडळात. बघितलंयस का तू बबडे. कधी गेले होते का मी त्या तसल्या बायकांच्यात. का तिथेही भांडण झालं वाटतं. काय म्हणाला. नाही एकंदरीत भांडखोरच की बायका. म्हणजे त्या क्लब मधल्या म्हणतोय बर का. बाबा माझ्याकडे कोणी आलं होतं का. तुझ्याकडे म्हणजे तुला भेटायला वगैरे. कोण यायचं होतं ग बबडे. नाही तसं यायचं नव्हतं कोणी. छे म्हणजे नाही ग, तसं विशेष कोणी नाही ग. कोणी मैत्रीण का यायची होती तुझी बबडे. मैत्रीण नाही. हो मैत्रीणच. आई मी ना जरा बाहेर जाणार आहे आत्ता. अगं बबडे पण आत्ताच कॉलेजमधून आलीस ना ग तू. अगं हो पण अभ्यासानं ना अगदी डोकं उठलंय माझं.
जरा इकडं फिरायला जाईन म्हणते. अगं मग माझ्या बरोबर चल. येतेस बबडे? नको, मी ना खोलीत पडते थोडा वेळ, फार दमली आहे ग. पण तू जाऊन येतेस ना? अगं ही काय, निघालेच की मी. चल माझ्या बरोबर. तेवढेच पाय मोकळ्या केल्यासारखं वाटेल तुला. काही फार लांब जायचं नाहीये बबडे, थोडस कोपऱ्यावर. आई, माझा ना अभ्यास पुष्कळ करायचा राहिलाय, मी वाचत बसते थोडस. हा, अशी वागते ही. काय समजायचं हो माणसानं? बोलात बोल नाही, कृतीत मेळ नाही, आणि तुमचं घरात काडी इतकं लक्ष नाही. हा, लक्ष द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? अहो, आपली पोरं कुठे जातात, कोणाशी बोलतात, कोणात वावरतात, यावर नजर नको का ठेवायला? मुलांना अगदी धाक नाहीये तुमचा. आमच्या पप्पांनी आम्हाला हाक मारली तरी आम्ही चळचळा कापत होतो, आठवतंय? तसं वाटत तरी नाही तुझ्याकडे बघून. काय म्हणाला? नाही, म्हणजे एवढ्या कडेकोट तटबंदीतनं त्या जमदग्नीच्या हातावरती त्यावेळेस तुऱ्या दिल्याच की माझ्या बरोबर तू. हेच रोज पडवत जा पोरांना, चांगली फूस देत जा अशी. पण मी काय म्हणतो, तू जाणार आहेस ना ती गंमत का काय ते आणायला? जाते जन्माची गंमत केली ना या पोरांनी म्हणजे चांगले डोळे उघडतील तुमचे. कठीण आहे. आई गेली बाबा? म्हणजे तुझा काय तर्क आहे? म्हणजे अनुमान शास्त्राप्रमाणे ती इथे नाही, आणि पुन्हा येण्याची शक्यता नाही, त्या अर्थी असं काय करता बाबा? कमाल आहे वो. म्हणजे करताय ते सगळे तुम्ही तरुण मंडळी, आणि या बाबाला कशा लोक जगतोस रे? मी काय केलं बाबा? तू काही सुद्धा केलं नाही बाबडे? नक्की? अगदी? अगं मग आमचे शब्द परत. बाबा, काही नाही. अगं बबडे, अगं तुझ्याकडे तो हा येऊन गेला ना. आला होता? कोण आला होता? कधी आला होता? आत्ताच येऊन गेला. पण नाव विचारायचं मात्र विसरलो. पण तो कसा होता ते तरी सांगा. कसा होता म्हणजे? तरुण तर होताच. उंच, गोरापान? अगं उंच म्हणजे किती उंच, आणि धबधबीत गोरा, नाकेला, आणि डोळे पाणीदार, आणि अंगात स्पोर्टिंग कोट होता का त्याच्यात? बस बस बस, कसं बोललीस? आणि गळ्याला ठिपक्यांचा निळा स्कार. निळा म्हणतेस का? निळसर असावा बरं का, आणि ठिपके मात्र अगदी स्पष्ट दिसत होते बुवा. मग तोच तो बाजा आला होता. बाजा? काय म्हणत होता बाजा? छे म्हणत मिळत काहीच नव्हता. म्हणजे बोलला नाही का तुमच्याशी तो? छे एक शब्द सुद्धा बोलला नाही. म्हणजे? अगं म्हणजे काय? अगं जर तो इथे आलाच नाही तर बोलणार काय माझ्याशी? म्हणजे तो आलाच नव्हता? अगं इथे कोणी आलं नाही आणि कोणी गेलं नाही. पण मग बाबा बापडे, कशी सापडली एक पोर? बरं, बघून घे ना. ते काय बघून घ्यायचं ते नंतर. ते बैल अशी. काय ग, तुम्ही तरुण मंडळी वडील मंडळींना बनवायला बघता नाही का? नाही हो बाबा. आता मला सांग, हा उंच, नाकेला आणि गोरा पान आहे कोण प्राणी? ईश, प्राणी काय म्हणता? हा प्राणी नाही माणूस. काय नाव याच? बाजा. बाजा? अगं पण त्याचं संपूर्ण नाव काय? संपूर्ण नाव बाजा. अगं म्हणजे जसं माझं प्रोफेसर बल्लाळ मार्तंड आपल्या बच्च्याचं जसं बच्चाजी बल्लाळ गुप्ते, तसा हा बाजा कोण? बाजी प्रभू देशपांडे, बजाजी निंबाळकर की बाजी पासलकर? मला वाटतं बहुतेक गोरे आडनाव आहे त्याचं. वाटतच आहे ना? नक्की ठाऊक नाही ना?
आणि गोरे म्हणजे चित्त पावन ब्राह्मण. पण जिमखान्यावर की नाही सगळे त्याला बाजाच म्हणतात. जिमखान्यावर भेटली होती वाटतं स्वारी. काय करतात हे बजाजी? बॅडमिंटन इतकं सुंदर खेळतो बाजा. खेळतो काय विचारलं नाही, करतो काय? म्हणजे उद्योग धंदा. उद्योग म्हणजे काय शिकले ते राजश्री? तो ना फार फार हुशार आहे बाबा. ते उघडच आहे. अगं तुझ्या आईचा एवढा खडा पारा चुकून त्याने आमच्या अंतःपुरावर स्वारी केली, त्यातच त्याची हुशारी प्रगट झाली आहे. पण मी काय म्हणतो, काय फॉर्मल शिक्षण म्हणजे काय 4वी 5वी 7वी मॅट्रिक का नॉन मॅट्रिकच आहे? मला वाटतं की वाटतच आहे ना. अगं आई वडिलांचा काही पत्ता, काही घरदार? आई वडिलांचं तसं नीटसं सांगितलं नाही त्यांनी मला. त्यांनी सांगितलं नाही आणि तूही विचारलं नाही. आता भेटला ना की विचारी. जवळच राहतो तो. जवळच राहतो? घरी बिरी गेली तुझ काय त्याच्या? नाही घरी नाही गेले, पण लांबून पाहिलंय. ती तिकडची कोपऱ्यावरची कोळशाची वखर